नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि जय शर्वरीच्या आता प्रेमाच्या नवीन वाटेवरती नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला आता जय आणि शर्वरी प्रेमाने कसे एकत्र येतात आणि तेजूला फाट्यावर मारत दोघांच्याही प्रेमाची आता पक्की गाठ बांधता क्षणी आता जय हा शर्वरीसाठी आता काहीही करायला कसा तयार होतो, सगळं या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्यासमोर आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये इकडे आता भालू आजी ही नाश्ता ब्रेकफास्ट करत असताना तेवढ्यात आता बिंदू तिथे येते आणि म्हणते की भालू आजी, अहो आजचा पेपर द्या ना मला. आणि पेपर घेत आता भालू आजी म्हणते की काय बघणार आहेस पेपरमध्ये? तर बिंदू म्हणते की मी ना तुम्हाला आपलं भविष्य सांगते. आणि आजी, अहो तुमच्या राशीमध्ये ना तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे. तर आता आजी खुश होते. तर तेवढ्यात पाठीमागून जय तिथे येतो आणि म्हणतो की काय गप्पा चालल्यात तुमच्या? तेवढ्यात आता भालू आजी म्हणते की ही बिंदू असताना ना आपल्याला फुल एंटरटेनमेंट भेटतंय. आणि लगेच आता बिंदू म्हणते की जयदादा, मी ना तुमचं भविष्य सांगते आणि तुमची रास काय? तर लगेच आता भालू आजी म्हणते सिंह. आणि बिंदू म्हणते की तुमच्या राशीमध्ये ना प्रवास योग आहे आणि हाच प्रवास योग तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. आणि जयने सांगितलेलं असतं की आजी, मी मार्केटिंग रिसर्चिंगला चाललोय बरं का. तर आजी ते आठवून म्हणते की जय, प्रवासात काहीतरी घडणार आहे वाटतं. आणि इकडे आता जय पटकन शर्वरीला पिकअप करण्यासाठी शर्वरीच्या घरी जातो. पमा आता वाटच बघत असते. पमा आता जयला बघत म्हणते, ए आले ते, चल शेरू बाहेर ये लवकर. आणि शर्वरी आणि तिच्या कपड्याची बॅग घेऊन आता बाहेर येते. सुभाष, अनु, असू सगळे बाहेर येतात. तर पमा म्हणते की आमच्या शेरूला जपून न्या बरं का. आणि ना ती लहानपणी एका पिकनिकला गेली होती ना, हरवली होती. शिक्षक आम्हालाच बोलले. तर शेरू म्हणते काय ग मम्मा. आणि लगेच आता जयकडे बघत म्हणते की चल ना रे शाय. तर लगेच आता इकडे शर्वरी थबकते आणि म्हणते की चला ना सर. आणि तेवढ्यात आता पमा म्हणते की सगळं घेतलं का? तर सुभाष म्हणतो की पमा, तिला जाऊ दे ना, कशाला तू हे करतेस. आणि शेरू, तू सगळं घेतलं का? तर शेरू म्हणते की हो. आणि तेवढ्यात आता अनु ही चार्जर घेऊन येते. आणि लगेच आता पमा म्हणते, बघितलं ना, मी तुला सांगितलं होतं ना. तर शेरू म्हणते, त्यात काय एवढं, एकच गोष्ट विसरले ना आणि हसताय काय एवढं? तर आता सुभाष म्हणतो की बरं चल शेरू, व्यवस्थित जा बरं का. आणि तेवढ्यात आता पामा म्हणते की शेरू 1 मिनटं. आणि आता त्या बाकीच्या मुलींना बाजूला करत पामा म्हणते व्हा मागं. आणि पमा आतमध्ये जाते. सुभाष म्हणतो की आता काय राहिलं. आणि पटकन पमा आता स्वामी समर्थाची उदी घेऊन येते आणि ती शेरूच्या कपाळी लावते आणि जयच्या कपाळी लावते. आणि त्या उदीची पुडी आता जयकडे देत पमा म्हणते की ही उदीची पुडी ना स्वामी समर्थांची आहे. आता ती उदी घेता क्षणी आता पटकन शेरू तिची कपड्याची बॅग घेऊन आता जयच्या गाडीमध्ये ती बॅग ठेवते. आणि त्यानंतर आता शेरू ही आता तिच्या कपड्यांची आणि ती बाकीची बॅग आता गाडीच्या पाठीमागे ठेवते. आणि पाठीमागून त्या बॅगला आतमध्ये ढकलते आणि म्हणते लाव दरवाजा. तर आता जय म्हणतो काय काय तू. आणि पटकन आता शेरू ही पुढे जाऊन बसते. तर जय आता गाडीचा दरवाजा उघडून आता प्रेमाने शर्वरीकडे बघतो. आणि लगेच आता शर्वरी म्हणते चल ना, लेट होईल. आणि पटकन आता जय त्याच्या गाडीमध्ये बसून आता जय हा जाऊ लागतो. आणि रस्त्याने जात असताना जय शर्वरीकडे, तर शर्वरी जयकडे बघू लागते. आणि इकडे आता पटकन शर्वरी ही वॉमिटिंग होण्याचं नाटक करते. तर जय म्हणतो ए गाडीमध्ये होय, वॉमिटिंग करू नको, थांब मी गाडी थांबव. तर मोठमोठ्याने शर्वरी हसू लागते. आणि दोघेही हसत आता पुढे येतात. तर आता मॅकच्या रस्त्यावरती दोघेही थांबतात. आणि जय म्हणतो की त्या तुझ्या मॅकला फोन कर, आवरलं का म्हणून. आणि तेवढ्या त्याची कपड्याची बॅग घेऊन नाचत नाचत मॅक तिथे येतो. तर आता शर्वरी मॅकला टाळी देते. आणि इकडे आता मॅक म्हणतो की तुम्ही मंदिरात गेले होते ना, मग थांबायचं नाही 1 तास अगोदर, कशाला माझी वाट बघत इथे उभा राहिली. तर आता जय म्हणतो की तुला काय वेटबीट लागलंय का? शर्वरी म्हणते अरे मॅक, आम्ही निघालो ना तेव्हा आईने ना स्वामी समर्थांची उदी लावली. आणि लगेच आता जय म्हणतो की हे सगळं गाडीत बसूनही बोलू शकता ना? तर शर्वरी म्हणते हो हो. आणि मॅक म्हणतो की चला मी बॅग ठेवतो. आणि लगेच आता गाडीच्या वर बॅग ठेवू लागतात. जय म्हणतो ए वर नाही. आणि जय आता कपड्याची बॅग आता पाठीमागे ठेवू लागतो मॅकची. आणि लगेच आता जय म्हणतो की बसताय का आता गाडीत? तर पळतच आता मॅक म्हणतो की तायडे ये. आणि पटकन मॅक आता पुढे बसतो आणि शर्वरी पाठीमागे. आणि जय आता कारचा दरवाजा उघडताच आता जय हा रागाने मॅककडे बघतो. तर मॅक म्हणतो चला ना सर, आता उशीर होतोय. आणि लगेच आता जय हा गाडीमध्ये बसताच आता गाडीचा आरसा बरोबर शर्वरीच्या चेहऱ्यावरती लावतो. आणि
आणि लगेच शर्वरीला ते कळतं आणि शर्वरी हात जोडतच म्हणते गणपती बाप्पा मोरया. आणि जय आता त्या आरशाकडे बघत शर्वरीकडे बघतो आणि लगेच आता शर्वरी म्हणते की शायनर तू सुद्धा बोल ना, कारण ही ट्रीप तुझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आणि जाताना आता जय मात्र काही एक बोलत नसतो. मॅक आता जयला इकडे तिकडे बघायला आता प्रवृत्त करतो, पण तरीसुद्धा जयचे कोणाकडेच लक्ष नसतं. आणि आता लगेच मॅक आणि शर्वरी नर्वस होतात आणि कुणीही आता एकमेकांसोबत न बोलता आता गाडीत जय आता रस्त्याने जाऊ लागतो. आणि लगेच आता अशी इकडे शर्वरी विषय काढत म्हणते की तिकडे आता कसा एरिया असेल काय माहिती, रोमॅन्टिक वातावरण असेल की नाही. तर जय म्हणतो की हे बघा आपण कामाला चाललोय आणि काही पिकनिकला चाललो नाही. तर शर्वरी म्हणते माहिती आहे मला. आणि आता हळू शर्वरी आता मॅकच्या कानात काहीतरी सांगते. आणि इकडे आता अनु ही रस्त्याने जात असताना पुन्हा तो कॉलेजचा मुलगा आता अन्नूच्या पाठीमागून बाईकवरती येतो आणि अनुला हाय बाय करत आता अनुचा रस्ता अडवतो. आणि बाईकवरून उतरत आता अनुला म्हणतो की चल मी तुला सोडतो, कारण मला तू आवडतीस, तू क्यूट आहेस ना. आणि लगेच आता अनु म्हणते की मला नाही यायचं आणि माझा रस्ता सोड. आणि तो मुलगा म्हणतो की गाडीची सीट बघ कमाल आहे, बस एक ना चक्कर मारूयात आणि मग सोडतो तुझ्या घरी तुला. आणि लगेच आता अनु म्हणते की ए निघ. तर तो मुलगा म्हणतो की मी तुझ्याशी नीट बोलतो ना, मग माझ्याशी सुद्धा नीट बोलायचं. आणि अनु म्हणते की मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. आणि लगेच आता तो मुलगा अनुचा हात धरतो, तर सनकन अनु आता त्याच्या कानाखाली मारते. तर सगळे कॉलेजचे स्टुडंट आता बघतात आणि त्याच्याकडे हसतात आणि म्हणतात की राजनच्या कानाखाली मारली आणि एका मुलीने त्याचा माज उतरवला रे. आणि रागाने तो राजन म्हणतो की माझी मस्ती उतरवणार ही मुलगी आणि एवढा माझा आला की हिला मी आता तर सोडणारच नाही. आणि इकडे आता जय शर्वरी मॅक जात असताना आता शर्वरी मॅकला म्हणते की अजून किती वेळ लागेल काय माहिती, माझ्या पोटात कावळे कोकायला लागली आणि मला खूप भूक लागली. मॅक म्हणतो की खरंच मला पण ना. मॅक म्हणतो की जय सर बघा ना इकडे समोर एक हॉटेल दिसतंय. आणि शर्वरी म्हणते की शायनर थांबव ते हॉटेल चांगलं दिसतंय. आता शर्वरी म्हणते की शायनर तुला इथे 5 स्टार हॉटेल थोडंच मिळणार आहे का, थांबव ना, अरे गाडी थांबव, मला खूप भूक लागली. आणि लगेच आता जय म्हणतो की एवढी भूक लागली का तुम्हाला, हा काय वेडेपणा चालवला आहे. आणि नाविलाजाने त्या हॉटेलवर आता जय गाडी नेतो. जय शर्वरी आता दोघेही टेबलवर बसतात. आणि लगेच आता वेटर तिथे येताच आता शर्वरी म्हणते की हा आम्हाला ना मटर सुक्का, मटर रस्सा आणि भाकरी द्या. आणि लगेच आता जय म्हणतो की हे मी नाही खाणार. तर शर्वरी म्हणते मी मॅक आणि माझ्यासाठी ऑर्डर केलंय. आणि त्यानंतर आता जय म्हणतो की एक काम कर माझ्यासाठी डाळ खिचडी आण. आणि लगेच आता एक एक गोष्ट जय त्या वेटरला सांगतो आणि तो वेटर निघून जातो. तर शर्वरी जयची ॲक्टिंग करते आणि म्हणते त्याला काहीच कळलं नाही. तर प्रेमाने जय शर्वरीकडे बघतो आणि त्यानंतर प्रेमाने आता तिथे शर्वरी आणि जय जेवण करतात आणि पुन्हा त्यांच्या गाडीमध्ये बसत जय शर्वरी पुन्हा आता जाऊ लागतात. तर आता पुढे गेल्यानंतर एक छानशी सुंदर नदी त्यांना लागते आणि ते नदी आणि ते वातावरण आणि तो निसर्गाचा तो नजारा बघून आता शर्वरी जयला म्हणते शायनर थांब ना, नदी आली आणि मला ना फोटोज काढायचे. तर लगेच आता जय साईडला गाडी घेतो आणि पळतच आता शर्वरी त्या नदीकडे धाव घेते. आणि त्यानंतर त्या नदीचे पाणी बघून आता शर्वरीला खूप आनंद होतो आणि पटकन आता त्या पाण्यात खडा मारत तो दगड तरगत कसे तवंग होतात हे बघता क्षणी शर्वरी ही आनंदाने उड्या मारू लागते आणि नाचू लागते. ते बघून जय आता त्याचा मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलमध्ये शर्वरीच्या प्रेमाचा तो नजारा कॅप्चर करतो. आणि आता जयला शर्वरी सगळ्यात सुंदर वाटलेली असते. आणि त्यानंतर इकडे आता पळतच तो सुंदर नजारा बघून जय आता पटकन आता शर्वरीकडे बघत असताना शर्वरी आता जयकडे धाव घेते आणि लगेच आता जयच्या समोर उडी मारताच प्रेमाने जय शर्वरीला उचलून घेतो आणि सुरू झालेला असतो तो जय आणि शर्वरीच्या प्रेमाच्या नात्याचा नवीन प्रवास. आणि आता हळूहळू जय आणि शर्वरी आता खट्टी खोटी भांडणं करून कशी एकत्र येतात आणि एकत्र येऊन आता त्यांचे रूपांतर कसे प्रेमात होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब